सोलापूर महापालिकेच्या वतीने जे गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण कुंड सज्ज झालेले आहेत। गणेश विसर्जनासाठी या ठिकाणी आजपासून देखील प्रारंभ झालेला आहे। आपण बघू शकता आता सध्या आपण आहोत गणपती घाटावर आणि या ठिकाणी काही घरगुती गणपतीचं विसर्जन होते। आपण ते दृश्य देखील बघूयात की जेणेकरून आज 9व्या दिवशीच काही गणपतींचं विसर्जन सुरू आहे आणि गणपती घेऊन सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्या विसर्जनासाठी जी तयारी आहे महापालिकेकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यासाठी जवळपास 150 कर्मचारी आणि 1300 कामगार ह्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी कार्यरत आहेत। जवळपास 80 ठिकाणी हे मूर्ती संकलन केंद्र सोलापूर शहराच्या विविध भागांमध्ये करण्यात आलेले आहेत आणि 8 विभागीय कार्यालयासाठी प्रत्येकी 100 कामगार देण्यात आलेले आहेत। दगडखाणींसाठी 500 कामगार काम करणार आहेत आणि गणेश विसर्जन सुखरूप सुरळीत पार पडेल याकडे महापालिकेच्या वतीने लक्ष देण्यात आलेलं आहे। 24 तास हे काम चालणार आहे। तुळजापूर रोडवरल्या दगडखाणीवर असतील शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जवळपास 24 तास हे विसर्जनाचं काम या ठिकाणी चालणार आहे आणि मोठ्या संख्येने उद्या गणपती विसर्जन या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी गणपती घाटावर देखील काही भाविक आलेले चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। एकंदरीतच गणपती उत्सव सुरळीत पार पडलेला आहे। ते आता गणेश विसर्जन देखील सुरळीत पार पडावं यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। फक्त हे उपरती काढा वड पुढच्या वर्षी